ही 2021 साली आम्ही गुलाबराव खजांगळे यांचा व्हिडिओ पाहिला यूट्यूबवर. त्याच्यामध्ये शून्य मशागत म्हणून ते पाहिलं. त्यावेळेस आम्हाला वाटलं आपणही करून पाहावं म्हणून आम्ही 2021 साली शून्य मशागत केली. त्याच्यात आता हा 9वं पीक हरभरा काढला आहे आम्ही. अशा पद्धतीचा हरभरा याच्यात 3 वेळेस टमाट्याचं पीक काढलं, 2 वेळेस काकडी काढली, 2 वेळेस मका काढली, 1 वेळेस सोयाबीन आणि आता हा हरभरा आहे. आता तिथं हे 9वं पीक आहे आणि पुढं जाऊ पीक आम्ही लावलेलं आहे. मकाची खोड आहे तसेच सडून गेली पूर्ण. आम्ही जो कचरा आहे 3 वर्षापासून कचरा बाहेर काढला. जो कचरा असतो याच्यातच टाकू, याच्यातच देतो, कचरा बाहेर काढतो नाही. आता जाऊ पीक आहे त्याच्यात हरभरा लावला होता. हरभरा काढून घेतला. हरभरा काढला आणि कांद्याचं बीज उत्पादन आहे. डोंगळे लावलेले ते डोंगळे, त्याला औषध नावाची चीज काहीच माहीत नाही, खतसुद्धा माहीत नाही. अशा पद्धतीने ते डोंगळे ते व्यवस्थित एकदम. याच्यावर मधमाशी टाकते किंवा मधमाशी औषध न मारल्यामुळं मधमाशी एकदम फ्रेशमध्ये येते. औषधाचा बिलकुल याच्यावर शिडकावच केलेला नाही. आता आम्ही टरबूजाची लागवड केली. समजा ते सारखी पद्धतीने टरबूज लागवड केली आम्ही. फळ आता फळ सेटिंग होऊ राहिली. त्याच्यातच आम्ही भुईमुगाची सुद्धा लागवड केली, कारण आपल्याला बेड मोडायचे नाही. त्याच्यामुळे बिलकुल चिंता नाही. भुईमुग टरबूज निघाल्यानंतर भुईमुग येणारची, आणि भुईमुग झाली ह्याच याच्यावर परत दुसरं पीक लावणार. म्हणजे मशागतीचा अजिबात विषय नाही. आणि याला तणनाशक मारलं होतं पहिलं बी लाव